त्याच्यावर एक निबंध म्हणजे कोयची आत्मकथा खडतर प्रवास। अरे वा, अरे वा पैलवान। तात्यांचा खजाना घावतोय, तात्यांचा खजाना आहे। आता मी नसतो करत, नाही करत। अलग अलग अपना अपना ब्लॉग बनवा आतापासून। मग तुम्ही कोणता चॅनल ओपन करताय? कोणता चॅनल ओपन करताय? पुणे अलोन। हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आमचे पार्टनर आज आहेत कामात बिझी आहेत, तर आजचा व्लॉग आहे गार्डनिंगसाठी। म्हणजे आमच्या बंगल्याच्या पाठीमागे बरीचशी थोडी नाही आहे, बऱ्यापैकी मोठी जागा आहे। आजोबांनी ती जागा तशीच बाहेर ठेवली, कारण आजोबांना झाडांची खूप आवड होती। तर जेव्हा आजोबा होते तेव्हा त्यांनी आमच्या पाठीमागे फ्रंट व्ह्यूलाच आहेत 3 नारळाची झाडं, ती त्यांनीच लावली होती आणि आज खूप मोठी झालेत ते। तर ती पाठीमागचं जे त्यांचं स्वप्न होतं ते काही सक्सेस झालं नाही। 2016मध्ये माझ्या आजी आजोबा दोघांची डेथ झाली, त्यामुळे पाठीमागे जे त्यांना प्लांटेशन वगैरे करायचं होते, आजोबांची खूप इच्छा होती मला हे झाड लावायचं आहे ते झाड लावायचं आहे, पण नाही झालं। बट ती इच्छा दादा आणि वहिनी पूर्ण करत आहेत। ते दरवर्षी म्हणजे आय गेस लास्ट 2 इयर्सपासून जेव्हा म्हणजे दादाचं लग्न झालं ना, तेव्हापासून वहिनीला तर माझ्या खूप आवड आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या हस्बंडला पण खूप, माझ्या नवऱ्याला पण खूप आवड आहे। पण दादा वहिनी आले की नक्कीच ते झाड लावतात आणि आता आजच ते आले आहेत दोघं गावाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तोपर्यंत आता आल्याला त्यांचं पाठीमागे काम चालू आहे कुठे झाडं लावायची, कारण बरेच झाडं घेऊन आलेले आहेत ते आणि कसे कसे लावायचे वगैरे त्यांचं चालू आहे। पप्पा दादा वहिनी मागे आहेत। मी तुम्हाला तोपर्यंत एक जे वहिनीने लास्ट इयर लावून गेलेले ते आता झाडं कशी झालेत ते मी तुम्हाला दाखवते। 1 मिनटं थांबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथून स्टार्ट करते। हे आहे रामफळ, जे फर्स्ट बघता येते, हे माझ्या काकांनी लावलेलं आणि हे पण बऱ्यापैकी खूप मोठं झालं आहे। अरे वा, आमचे पार्टनर पण आले। चला, तुला घरभर शोधतो तू काय करते? इथे मी व्लॉग स्टार्ट केलाय जस्ट। मला सोडून? येस। आता मी नसतो करत, नाही करत। अलग अलग अपना अपना ब्लॉग बनवा आतापासून। मग तुम्ही कोणता चॅनल ओपन करताय? कोणता चॅनल ओपन करताय? पुणे अलोन। सर्वात आधी इथे गुलाबाचं झाड आहे, एकदम छोटंसं रोपटं आलंय। त्यानंतर इथे आहे ओवा, माझ्या सासूबाईंना ओव्याचं झाड फार आवडतं, बघून त्या खूप खुश होतील। हां, बऱ्यापैकी खूप छान ओवा आलं आहे। हे वहिनीने हे सर्व झाड लास्ट टाईम जेव्हा आलेली गावाला पारगावला तेव्हा लावून गेलेली। त्यानंतर ह्या साईडला आहे गवती चहा, तो पण खूप मस्त आला गवती चहा। मी काय आणलं? काय आणलं? बिया आणल्या सगळ्या आणि मग आता लावतो। जशी वहिनीला आवड आहे तशी माझ्या नवऱ्याला पण झाडांची खूप आवड आहे आणि हे सर्व आहे ना, हे त्याने Amazon वरून मागवलेलं। आणि हे ना आपल्या बाल्कनी मध्ये लावता येत नाही, कारण ह्याला ना असं गार्डन टाईपच जागा पाहिजे। हां, आता गार्डन मला सांगा, आपल्या बाल्कनी मध्ये कलिंगड बीटरूट दाखव, त्याच्या बिया कशा असतात दाखव जरा। हे कसं लावणार? त्याच्यामुळे मी जेव्हा अक्षयच्या गावी आलो होतो तेव्हाच मला कळलं ते उडाले जागा आहे, लावायला पाहिजे। वहिनी बोलते मग इतके दिवस आले तर लावलं का नाही, आम्हाला भाजी मिळाली असती आता। लगेच 2-4 दिवसात भाजी येणार होती। तर खूप छान, त्याला पण खूप आवड आहे, त्यामुळे तो पण त्याने असंच मागवलेलं सहज, पण खूप सारे त्याच्यामध्ये आलेले, तर तो आता घेऊन आला इथे लावण्यासाठी आणि तो वहिनीला देतोय। तर इथे एक लिंबूचं झाड आहे, खूप मोठं आणि खूप मस्त हिरवेगार लिंबू आहेत, झाडावरती दिसत आहेत की नाही आय डोंट नो, पण ते हिरवे आहेत पण रसाळ आहेत एकदम लिंबू। श्रावसोबत मी तोडलेत, मस्त दिसत आहेत का तुम्हाला? होपसो दिसत आहेत थोडेफार। त्यानंतर इथे आहे आंबा, तोही वहिनीच लावून गेलेली आणि आज पण तिने येताना अजून एक आंबा आणलेला आहे। आणि इथे आहेत अळूची पानं, ते आता जळून गेलेत। लास्ट टाइम अळूवडी खाल्लेली आहे ह्या पानांची मस्त। तर येस असं आहे। आणि हा आहे पॅसेज, जो आता पूर्ण गवत वगैरे हे झालं आहे आणि पप्पा वहिनी दादा आणि आमचे मिस्टर चालू आहे। कोणतं लावतं आता? आंबा लावत नाही आम्ही, खड्डा खणतोय आम्ही, खड्डा करून पाणी ओतून ठेवणार आणि मग नंतर थोड्या दिवसांनी मग नंतर आम्ही आंबा लावणार। कोल्हापूरचा राजा बघा, कोकणचा राजा सिंह खेळत होता, पण दादाने म्हटलं कोल्हापूरचा राजा सिंह खेळतो तर खेळतो।
कसं रक्त काढलंस? बघू मी आणतो थोडं इकडे. रक्त कसं काढलंस पण? ते आमचं आहे, रक्तदान केल्याशिवाय काम होत नाही. आमच्या पप्पांचं तसंच आहे, रक्त दिल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही. अरे बापरे, जावई बापू जोरात, बापू पण झोपीला लागलेत. जावई बापू जोरात. आंबा खायचा म्हटलं तर मेहनत करायला लागेल. हा तसे 8 दिवस जिम बंद आहे, करा करा. आमचं कोल्हापूर म्हटलं की मस्त हिरवळ दिसेल सगळीकडेच सगळीकडेच सर्वांची. हे माझ्या इथे बाजूचं जे आहे ते सर्व काकांचं आहे. वहिनीकडून शिकलायस ना दादा सर्व? काय सगळ्यात वहिनीकडून शिकलो. हा थोडंफार वहिनीकडून, वहिनीच्या काकाकडून जास्त शिकलोय. हा मग बाबाकडून, मग मित्रांकडून, वहिनीकडून. बघ वहिनी तुझ्याकडून शेवटी शिकला असं त्याचं म्हणणं आहे. पहिली बोलला. अच्छा पहिली बोलला. माझ्याशिवाय माझे काका आणि माझ्या बाबा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसते आले ना. आय एम द फर्स्ट. खूप मोठा खड्डा करायचा आहे, 3 फूट. बापरे, हे किती फूट झालं असेल तरी? 1.5 फूट झाला. अच्छा. आंबा खाल्ला, कोळी राहते, कोळी फेकायची. आता पहिला फुटते येतं. मग काकांनी मला तेच सांगितलं की तुम्ही त्याच्या बिया पाटे घेऊन आणि मातीत टाका, मग निसर्ग त्याचं काम करेल. मेहनत का फल आंबा होता है. मिळेल दादाला. तो आंबा जेव्हा येईल ना तेव्हा मग दादा खूप खुश होईल. तेव्हा दादाची मेहनत, वहिनीची मेहनत, पप्पांची मेहनत, तुमची मेहनत दरवर्षी एप्रिल मे मध्ये यावंच लागणार इकडे. हा, मग आपण पण सगळे एन्जॉय करू आपल्या शेतातला आंबा म्हणू. आपल्या जागेवरचा. जमतंय जावई बापूंना जमतंय. जमतंय. तर अशा प्रकारे आमच्या तात्यांची स्वप्न, त्यांचे नातू, त्यांचे नात जावई, नात सून, मुलं सर्वच त्यांचं स्वप्न पूर्ण करतायत. जे ह्या मोकळ्या जागेत त्यांना झाडं लावायची होती ते जसं जमेल. कारण आम्ही सर्व मुंबईला राहतो त्यामुळे झाडं लावणं फक्त लावून सोडून द्यायचं असं नाही आहे, तर त्याची तेवढी काळजी पण घ्यावी लागते. त्यामुळे एवढं कोणाला पॉसिबल झालं नाही. पण वहिनीने जसं मी दाखवलं लास्ट इयर वहिनी लावून गेलेली ती खूप छान झाडं आलेली आहेत. त्यामुळे तात्या खूप खुश होतील. एक मारलं 3.5 फूट खड्डा झाला. हा काय पाहिजे तर अर्धा जास्त झालाय, आता परत बुजवणार. काय असं बोलताय तो? अभी वहिनी जोर लगा के आई गो. सावकाश बघा तात्यांचा खजाना घावतोय. तात्यांचा खजाना आहे. आमच्या तात्यांचा खजाना कुठेही असू शकतो. शेठ माणूस आहेत आमच्या तात्या. कोणतं झाड लावते? कोणती वेल? बघू दाखव, त्याच्यावर चित्र वगैरे आहे का? हे बिया नाही खत आहे, हे कंपोस्ट आहे. अच्छा, म्हणजे किडे वगैरे रूट्सला लागायला नको ना. हा, हे आहे का ते? हे पण तू तिथूनच घेऊन आलेस बदलापूर वरून? अच्छा, कारण ह्याला मेंटेनन्स नाही लागत ना. अच्छा, म्हणून मी घेऊन आली ह्याला. म्हणजे कसली वेल येते ह्याला? आता कागदी फुलं आपली येतात ना गुलाबी रंगाची. अच्छा, ते व्हाईट आले तसं का? ते तिकडे व्हाईट आलेत ते का? ते साधा फुली आहे आमच्या. ओके, सॉरी. आय थॉट ती तसेच दिसत ना गुलाबी. डिवायडर वर आजकाल असतात माहिती आहे, आपल्या मागच्या दारात गुलाबी रंगाचे. हा कळलं. ओके ते आहे. बापरे, आंब्यासाठी तात्या चांगलं झाड येऊ दे हो. बिचारा बघा किती मेहनत घेतोय. दुसरे पैलवान आले तोपर्यंत. काय सांगतो माहिती काय, जरा पाणी टाकून ठेव आणि दुसरा खड्डा घे. मग नंतर हे मरून झालं की मग पटकन खोदू. पटकन बबी येस, वर्क फ्रॉम होम आहे पण हे असं असतं. त्याची आता मीटिंग आहे त्यामुळे तो गेला मीटिंग अटेंड करायला. हे पण लगेच येतं का? जास्त मेंटेनन्स नाही लागत ना याला? याला मेंटेनन्स नाही लागत म्हणूनच मी आणलंय. ते स्वतःहून वाढतं, त्याला पाणी नाही लागत. अच्छा, घालायला. अच्छा. पावसाळ्यात जेवढं त्याला पाणी मिळेल त्याच्यावर ते चांगली फुलं देईल आपल्याला. किती फूट झाला असेल तरी दादा हा? 2 फूट. बापरे, बाहेर आलेली माती बघू शकता तुम्ही, त्याच्यावरून गेस करू शकता. आता या आहेत कापसाच्या आट्या.
दिस इज इम्पोर्टेड फ्रॉम माय सासूरवाडी बदलापूर. मस्त छान फणस आहे एकदम. याच्या ना आट्या छोट्या दिसतात, सोनेरी फणस होते. बघू दाखव त्याची बी. गरे त्याची सोनेरी होते आणि इतके गोड गरे. होते आहे ना. ना Yes, गरे मी ते घेऊन आलो खास. याच्यावर एक निबंध म्हणजे कोयची आत्मकथा. खडतर प्रवास फ्रॉम कुठे मालवण बदलापूर फ्रॉम बदलापूर बदलापूर टू कोल्हापूर वाया भांडूप. भांडूप. खडतर प्रवास होता त्याचा खरं. येस, त्याची आत्मकथा आहे. वहिनीच्या शेतातलं आहे सर्व. वहिनीच्या काकांनी खूप मेहनत घेऊन खूप छान. हा, नेक्स्ट टाइम मी कधी आली ना की आपण बदलापूरचा पण ब्लॉग करू, मग त्यांना ते आमचं इन्स्पिरेशन आहे. येस, खरंच खूप छान आहे वहिनीचं. बदलापूरची जी काकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे ना, खरंच खूप भारी आहे. आम्ही जाऊन आलोय. बाईचं ऐकलं का? जेव्हा आंबे येतात तेव्हा बघू आपण. काय बोलतोय आता खायला काय येणार फक्त. खड्डा बिड्डा काय नाही, आंबे आले तेव्हा बघू. भाई? घेऊ ना ब्लॉग मध्ये तुला? ब्लॉग मध्ये घेऊ बोलणार. आजचा कोटा संपला त्याचा, दिवसभर ब्लॉग मध्ये होता तो. हा, बस झाला. याच्यावर शेणखत टाक आणि अच्छा. मुरू दे आता पाणी जमिनीत. जमिनीत मुरलं की शेणखत टाकायचं आणि मग झाड ठेवायचं. ठीक आहे. मग ही दगड्याने आपण याला कंपाऊंड करू मस्त. वरणाला 2 शिट्ट्या देणं एवढं सोपं वाटलं रे. लई मोठी प्रोसेस असते. आता चला दुसरं मला आजच झाड कळली, पण लई मोठी प्रोसेस. फणस आता फणस लावू चला. रॅन्डम बिया टाकणार आहे आट्या. आलं तर बघूया. भरपूर आणलं. बघितलं का कोल्हापूरला कधी फणस बघितलं का? तर आता कोकण इथं घेऊन येणार म्हणजे हे काय कोकणच आहे म्हटलं. कोकण सोबत घेऊन फिरतो दादा. हे फणसासाठी ना? फणसासाठी. मिनी कोकण. त्याच्यासाठी एवढं हे करावं नाही लागणार ना. नाही, कोल्हापूर अभ्यास आपलं, सगळं. कोकणाला लागूनच हे बघ, एका झटक्यात मी खड्डा केला. वा. आहे. अरे वा. शक्तिशाली, शक्तिमान. अरे वा, पैलवान. अक्षय जेवायला देते. ताते खुश झाले. होय, माझा नाच जावं पण कमी आहे का पहिला? येस येस, नक्कीच. असं आहे ना, कधी एक टीप असे दगड जेव्हा खोदतो ना, असे दगडा बिगडात पटकन हात नाही घालायचा. हो, का? पॉइंट बी नव्हतं. अरे जनावर का? कोण असू जनावर शकतं असते ना आतमध्ये. मध्ये. जनावर असते का आतमध्ये? काय सांगता? खरंच? हा मग खरं वहिनी? ते नाही, पण दुसरे पण जनावर असतात. विंचू विंचू पण असतो याच्यात. वहिनी झाड लावते वहिनी. रॅन्डम फेकते वहिनी. गोटे खेळायचे वाटतं लहानपणी. नाही ना, मला कोणी शिकवलंच नाही. आता खेळलो एकदम. हे ती घेऊन आली आहे, तेच ती रॅन्डमली आता हे असं म्हणजे ह्याला काहीच मेहनत नाही वाटतं. अगं बी आहे ना, हा. एक लावलं म्हटलं ज्याला यायचंय तो येणार, ज्याला नाही यायचं तो नाही येणार. दुसऱ्या वर्षी परत लावायचे. अच्छा. ओ झाड गाणं बनवा फणसावरून लवकर. चला लवकर. 1 2 3 स्टार्ट. बस झालं, आता नको टाकू. आता तू खा. अरे अरे माणसा, खाशील का फणसा? आता करशील मेहनत तर उद्या मिळेल फळ. नाही, वा, वा. अजिबात किती जुळलं नाही. फुकरट अशी कविता म्हणाली. अजिबात जुळलं नाही. काय ते इन्स्टंट म्हणे कवी वाटलो होय. आहे. आता इथे ह्या बियांपैकी कोणत्या तरी एक लावतील. कोणतं तरी एक नाही, जे जे वाटतील ते लावतील. आता त्यासाठी चालू आहे. हो, जास्त फोन करू नका. भेंडी टाका, भेंडी. भेंडी नाही, तो भेंडीच आहे. हे की पेपरातच ठेव. घे. तर म्हणतो ना, अशा अशा डान्स करत उडवून टाका बिया. कशा अशा. डान्स करत उडवून टाका मी. तो लक्षाचा पिक्चर नव्हता काय, तो बाटलीवाला खतरनाक. तू बाई तू. खतरनाक की काय? धडाकेबाज ना? हा, धडाकेबाज. धडाकेबाजमध्ये. धडाकेबाज सारखं गंगाराम सारख्या बिया टाकून द्या सगळीकडे. हा, अजून काय नुसती कॉमेंट्री पास करतोय, बाकी काय नाही. तर मातीमध्ये भरपूर मुंग्या लागल्यात, त्यामुळे वहिनी, दादा, पप्पा बोलले की ह्या ज्या बिया आहेत त्या आपण उद्या हे करू, कारण त्या मुंग्यांना आधी पावडर वगैरे आणून त्या मातीमध्ये टाकू, कारण भरपूर लाल मुंग्या झाल्यात. त्यामुळे उद्या बघूया. चला, हो गया आज का काम, हो गया. चलो आता आंबा खाऊया. येस येस, चला आंबा खाऊया. चला, सगळ्यांची कामं झाली. आता शेवटी जे मालक आहेत, गंगाराम टाका मालक पाणी आणायला चालले. तिकडे एक मालक आहे, ते मालक म्हटले की नाही मी नाही, वरून बिया टाका. हे करू नकोस. अशा रॅन्डम. रॅन्डम टाक. येस डॅडी, बस करा आणि या होल पाडल्यात ना, होल. येस डॅडी, येस डॅडी. होल पाडल्यात ना, होल मध्ये टाक. ओके. मग वरून टाक, लांबून टाक. त्या साईडला पण 3 होल केलेत मी.
सगळे एखाद्यात टाकू नको ग, संपले आता. त्याच्यात टाक ना. एखादी टाक. अगं म्हणून तू सांगत होती याला गेलं टाकायला. झाले आता संपले. वा वा छान. छोट्याशाच होत्या त्या. वेगळे झाले. बघूया वांगे येतात, शिमला मिरची येते, अजून काय हो भेंडी, भेंडी येते, शेवग्याची शेंग, शेवग्याची शेंग लावून झाली, आंबा झाला, फणस झालं. बाकीचे उद्या कारण ते मुंग्यांची पावडर टाकावी लागेल. हा मुंग्यांचा लाड करून झाला किंवा बाकीचं नंतर. ते माझे बाबा आहेत त्या फोनमध्ये आम्हाला शिकवायला. येस, सो दिस इज अवर नेक्स्ट टू नेक्स्ट डे. त्या दिवशी हाफ काम झालं, त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही काय केलं नाही. त्यानंतर आज सकाळी उठल्या उठल्या दादा वहिनींच्या वडिलांकडून लेक्चर चालू आहे, कलम कसा लावायचा. इकडे एक आंबा होता तो कट करून बाबांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करून त्याला जॉईन केलंय. असं म्हणतात की कलम केलेल्या आंब्याला जास्त चांगल्यापैकी आंबे येतात, अच्छा. म्हणून मी हे केलंय. आता हे आपला फर्स्ट टाइम आहे. आंबा आल्यावर बाबांना एक आंबा आपण देऊया. पहिला आंबा बाबांना, तुम्हालाच बाबा. हे काय आहे, शेण आणले का? हा, शेण आणि माती मिक्स केली आहे. हा, आता ह्याला असं थोडस थिक करणार हा. आणि मग ह्या पोर्शन मध्ये असं पूर्ण लावून टाकणार. अच्छा. आणि मग हे लावल्याच्या नंतर हे जे प्लास्टिक बांधलंय ना, हा, त्यांनी त्याला पूर्ण कव्हर करणार. मग ते जॉईंट होणार एकत्र. ओके. किती मेहनत आहे आंबा लावायला. मला पण असंच वाटायचं साधी एखादी कुई अशी मातीत रोवली की आंबा येतो. माहित नाही मला, ते डायची असतं बोलतात, मला आयडिया नाही. निसर्गावर असतं ना, निसर्ग त्याचं काम करेल. निसर्ग त्याचं काम करेल. प्लास्टिक वर करू ना, म्हणजे दोरा बांधू म्हणजे. तर भरपूरशा गॅप नंतर आमचं जेव्हा वृक्षारोपण आम्ही चालू करणार होतो त्याच्यानंतर कितीतरी दिवसानंतर परत आजपासून सकाळी सुरुवात केली. आता दादा कुठलं झाड आहे हे? शेवग्याची शेंग. आणि इथे जो बाजूला आम्ही खड्डा, जो ब्लॉग आम्ही त्या दिवशी शूट केलेला, ज्यासाठी एवढी मेहनत घेतली, त्यामध्ये आम्ही आंबा लावलेला नाहीये. त्याचं रिझन लावलंय येस. हा, पण ते जे आपण दाखवलेलं ते नाही लावलंय. ते का नाही लावलं ते वहिनी सांगेल. वहिनी का नाही लावलं? कारण त्याला कलम केलंय, जे पहिली प्लॅन मध्ये नव्हतं. मग मी ते कलम केलंय. मग ते कलम जेव्हा सक्सेसफुल होणार त्याच्यानंतर त्याला लावणार, कारण आता त्याला हलवणं बरोबर नाही. येस. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये काय टाकलंय? बाटा लावलाय. येस. बाटा म्हणजे कोणाला माहित नसेल तर ती आंब्याची कुई जी असते ती यामध्ये हे केले ना, मातीमध्ये रोवलेली आहे. तर आता शेवग्याची शेंग फायनली. तर आपण दोन कुई असतात आंब्याच्या, हा, त्याला आपण बाटा कलम म्हणजे काय बोलतो, त्याला कुई असतात त्या एकत्र केलेत. अच्छा. त्याला बाटा कलम बोलतात आणि ते जॉईंट करून ठेवले. अच्छा. त्याचं एक झाड येणार. कोणता आंबा येतो? 2 झाड येणार, मग नंतर त्याला एक करायचं. कोणता आंबा आहे तो लावलाय ते? आंबा आहे तो. अच्छा, बदलापूरचा वाला आहे. नाही, मला वाटलं दुसरा कुठला आहे की काय म्हणून विचारलं. अगं ह्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली अक्षय आणि विशालनी खाल्लेले आंबे लावले. अच्छा, तो फर्स्ट आम्ही आल्याला जो आंबा खाल्लाय त्याच कुई आहे. ओके ओके, ठीक आहे. साईडने मस्त दगडी वगैरे पण लावून झालेली आहेत. तर येस, ह्या ब्लॉगमध्ये दादा, वहिनी, माझे मिस्टर. पण ब्लॉग एंड करताना मिस्टर नाही आहेत. मिस्टर सध्या बिझी आहेत, त्यामुळे ते आत बसलेत. तर बोला, काय बोलताय? काय नाही, खूप इच्छा आहे झाडं लावायची. आमच्या बागेत समोर बघितलंच असेल किती छान वाटतं घरासमोर. तशीच मागे बी वही हिरवळ ही इच्छा आहे. वहिनी आमचे डायरेक्टर, मार्गदर्शक. काय बायको काय सांगणार? मी काय सांगणार, आपली आवड जोपासा, झाडे लावा. येस. टाटा, बाय बाय. नाही, पण मी काही शेतकरी वगैरे नाहीये. मला जेवढं थोडंफार नॉलेज आहे त्याच्या हिशोबाने मी करते, जेवढं मला होतं तेवढं. ज्याला अजून नॉलेज असेल त्यांनी अजून करावं असं मला वाटतं. येस. अजून दुसऱ्यांना काही नॉलेज असेल तर आम्हाला पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ते आम्ही नक्की. हां तसं आम्ही करू. तर ह्याच नोटवर आपण ह्या व्हिडिओला इथेच एंड करूया. थँक्यू.